Good afternoon, all of you students. Our school, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर, संत ज्ञानेश्वर नगर, लातूर, arranged this virtual class for the student of the sixth class. So, today we are going to discussing about our new chapter 2.3, an invisible bench. And invisible bench हा नवीन पाठ आपला आपण आज या तासिकेमध्ये सुरुवात करणार आहोत. पहा, तर हा एक जो पाठ आहे, हा पाठ एक नाट्यरूपी पाठ आहे. आपण दरवर्षी शिकवत असताना जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा तुमच्यापैकीच काही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शाळेचा जो स्टेज आहे तिथे येऊन आपण हे नाटक सादर करत असतो. परंतु या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे, त्यामुळे मी हा पाठ तुम्हाला इथंच आता अशाच साध्या पद्धतीने शिकवणार आहे. जर तुमच्या घरात तुमची मोठी बहीण भाऊ असतील ज्यांना इंग्रजी वाचायला जमत असेल तर तुम्ही घरात राहून सुद्धा हा नाट्यरूपी पाठ तुम्ही सादर करू शकताय. सो लेट्स स्टार्ट आवर न्यू चॅप्टर 2.3 अँड इनविजिबल बेंच म्हणजे अदृश्य बाक किंवा न दिसणारा बाक. Aman walks on stage and squat down as if he is sitting on a bench that is invisible. Bina walks up to Aman. पहा, अमन नावाचा जो मुलगा आहे, तो अमन नावाचा मुलगा या रंगमंचावर किंवा या स्टेजवर, नाटकाच्या स्टेजवर आलेला आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर तो त्या स्टेजवर तर कुठलंही बसायचं साहित्य नाहीये, खुर्ची नाहीये किंवा बाक नाहीये, परंतु त्या ठिकाणी तो येऊन काय करतोय, बसायची ऍक्शन करतोय. की जसं की तो एखाद्या बाकड्यावर बसलेला आहे असं तो बसायची तिथं काय करत आहे, ऍक्शन करत आहे. आणि बीना नावाची जी मुलगी आहे, ती बीना नावाची मुलगी अमनकडे काय करत आहे, चालत येत आहे. तर याच्यावरचे जे काही शब्द आहेत हे शब्द प्रयोग तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे याच्यामधला invisible. अदृश्य. बेंच म्हणजे बाक, बाक. स्टेज व्यासपीठ, स्टेज म्हणजे व्यासपीठ. स्क्वॉट उकिडवा बसणे. सोबती, गाईज म्हणजे काय, सोबती. फ्रॉम अ लाईन, फ्रॉम अ लाईन म्हणजे एका रांगेत, एका रांगेत. पहा, आता पुढे काय होतंय पाहूयात आपण. बीना सेज व्हॉट आर यू डुईंग. बीना त्या अमनला म्हणते की तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. अमन बीनाला म्हणते आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मी या अदृश्य अशा असणाऱ्या बाकावर काय केलेलो आहे, बसलेलो आहे, असं तो अमन त्या बीनाला उत्तर देतोय. पुढे बीना म्हणते कॅन आय जॉइन यू, कॅन आय जॉइन यू. बीना म्हणते मी तुझ्या बरोबर या अदृश्य बाकावर बसू शकते का. अमन म्हणते शुअर. अमन काय म्हणते, नक्कीच ये तू माझ्यासोबत या अदृश्य बाकावर बसण्यासाठी. अमन गेट्स अप, मूव्स टू ऑन साइड. बोथ अमन अँड बीना सिट डाउन ऑन द बेंच व्हेन चंदा वॉक्स अप टू देम. अमन काय करतो, उभा राहतो. पहा, अमन गेट्स अप, मूव्स टू वन साइड. बोथ अमन अँड बीना सिट डाउन ऑन द बेंच. अमन काय करतो, उभा राहतो आणि तो थोडं एका बाजूला सरकतो.
मग त्या ठिकाणी बीना येऊन त्या अदृश्य बेंचवर बसते आणि आमन पण त्या ठिकाणी अदृश्य बेंचवर काय होतो बसतो. व्हेन चंदा वॉक्स अप टू देम, चंदा नावाची मुलगी त्या दोघांकडे चालत तिथं येते. पुढे पाहूयात आता चंदा काय म्हणते. व्हॉट आर यू डुईंग, चंदा सेज व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे तुम्ही काय करत आहात. अमन अँड बीना वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच, अमन आणि बीना हे दोघं पण मुलं सांगतात चंदाला की आम्ही या अदृश्य बाकावर काय केलेलो आहोत, बसलेलो आहोत. मग आता पुढं चंदा सेज कॅन आय जॉईन यू, कॅन आय जॉईन यू म्हणजे मी तुमच्या सोबत या बाकावर बसू शकते का. तर अमन अँड बीना सेज शुअर, नक्कीच तू आमच्या सोबत या बाकावर येऊन बसू शकतेस. म्हणजे बघा आता तिघ त्या इनविजिबल बेंचवर बसलेले आहेत. पहिला अमन आला, दुसरी बीना आली आणि तिसरे आता ही चंदा नावाची मुलगी आली. तिघ पण त्या अदृश्य अशा असलेल्या स्टेजवर अदृश्य अशा स्वरूपात असलेल्या बेंचवर काय केलेले आहेत, बसलेले आहेत. पहा मग आता पुढे काय होतंय. अमन अँड बीना गेट अप, मूव टू वन साइड, all three sit down again when Dinesh and Ekta walk up to them. मग आता अमन आणि बीना उठून उभे राहतात, ते थोडे एका साइडला सरकतात. चंदा त्या ठिकाणी येते, चंदा त्या ठिकाणी बसते आणि तिघे पण त्या ठिकाणी त्या अदृश्य अशा असलेल्या बाकावर काय करतात, बसतात. मग त्या तिघांकडे एकता आणि दिनेश नावाचे जे मुलं आहेत ते चालत येतात. आता पुढे पाहूयात आपण काय होते ते. दिनेश अँड एकता सेज व्हॉट आर यू गाईज डुईंग, तुम्ही काय करत आहात माझ्या सहकारी मित्रांनो, तुम्ही इथं काय करत आहात असं एकता आणि दिनेश विचारते. अमन बीना अँड चंदा सेज वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मग बीना, चंदा आणि अमन तिघ पण एका स्वरात सांगतात की आम्ही या अदृश्य अशा असलेल्या बाकावर काय करत आहोत, बसलेलो आहोत. दिनेश अँड एकता सेज कॅन वी जॉईन यू, कॅन वी जॉईन यू. दिनेश आणि एकता त्यांना विचारतात की आम्ही पण या इनविजिबल बेंचवर बसू शकतो का. तर त्यावेळेस अमन, बीना अँड चंदा तिघ पण एक सुरात म्हणतात शुअर, नक्कीच तुम्ही पण या ठिकाणी एका आमच्या ह्या सोबत बेंचवर तुम्ही बसू शकताय. They get up, move a little to one side. All five children sit down, forming a line. पहा, मग त्या ठिकाणी अमन, बीना आणि चंदा उठून उभे राहतात. ते थोडं एका बाजूला सरकतात. मग त्यानंतर तिथं दिनेश आणि एकता नावाची ही जी शेवटला आलेल्या मुलं आहेत ही त्या ठिकाणी बसतात आणि हे पाच जण फॉर्मिंग अ लाईन म्हणजे एका लाईनीमध्ये त्या इनविजिबल किंवा अदृश्य असलेल्या बेंचवर ते त्या ठिकाणी काय करतात, बसतात. तर पहा आता तिथं पुढे काय होतंय. फारुक वॉक्स ऑन स्टेज, म्हणजे फारुक नावाचा जो मुलगा आहे तो काय करतोय आता त्या स्टेजवर प्रवेश करतोय. फारुक सेज व्हॉट आर यू गाईज डुईंग. फारुक आता त्या पाच जणांना म्हणतोय की अरे तुम्ही हे सर्वजण काय करत आहात. ऑल अदर्स म्हणजे आता ऑल अदर्स मध्ये कोण कोण आलं तर बीना आली, एकता आली, दिनेश आला, हे जे चंदा, हे जे चौघ पाच जण होते अगोदर त्या इनविजिबल बेंचवर बसले ते सर्वजण एका सुरात म्हणतात जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही काय केलेलं आहे, या अदृश्य अशा स्वरूपात असलेल्या बाकड्यावर आम्ही सर्वजण काय केलेलो आहोत, बसलेलो आहोत. बघा फारुक म्हणते नो यू आरंट पॉइंट्स, म्हणजे बघा आय मूव्ड द बेंच ओव्हर देअर. मग आता फारुक काय म्हणते, तुम्ही त्या अदृश्य बाकावर तिथं बसलेलो नाहीये, तुम्ही जो अदृश्य बाक म्हणायला आहात तो मी काय केलेला आहे, इथून बोट दाखवतोय म्हणते मी त्या जागी नेऊन ठेवलेला आहे असं फारुक त्यांना म्हणतोय. आणि ऑल अदर्स म्हणजे ते बाकड्यावर जे बसलेले पहिले पाच जण विद्यार्थी आहेत, मुलं मुले आहेत, ते म्हणतात ओ नो दे ऑल फॉल डाऊन. आणि ते काय करतात, बाकड्यावर बसलेले विद्यार्थी असे आदर जे बसलेले आहेत ते एकदम खाली पडल्याचं नाटक करतात. आणि पुढे काय होतं पाहूयात. फारुक हा हा हा, फारुक काय करतो त्या ठिकाणी हसतो. पहा, कारण फारुक काय म्हणतो त्या पाच जणाला
की मी जो तुम्ही हे आदर्श बाग म्हणायला आहात, हे बाग मी काय केलेलं आहे, उचलून त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. मग तुम्ही कशावर बसलेला आहात? जेव्हा ही गोष्ट त्या 5 जणांच्या लक्षात येते तेव्हा ते 5 जण काय करतात, त्या बाकावरून खाली पडल्याची ऍक्टिंग करतात आणि फारूक त्या ठिकाणी हसतोय. पहा आता यातले पुढचे शब्द लिहून घ्या तुम्ही. पॉइंट्स मीन्स बोटाने दर्शवणे, बोटाने दर्शवणे. फिनिश म्हणजे संपवणे. पेंटिंग म्हणजे रंगकाम. रंगकाम. पहा तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे शब्द आहेत हे शब्द तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहायचे. तुमच्याकडे जर रीडर किंवा गाईड असेल तर त्या गाईड मधले एक्स्ट्रा असलेले शब्द ते सुद्धा तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहून पाठांतर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये 2.3 अँड इनविजिबल बेंच आदर्श बाग या पाठामध्ये हा एक नाट्यरूपी पाठ आहे. आज आपण या तासिकेमध्ये सुरुवात केलेला आहे. तर हा जो आपला आहे तो निम्मा पाठ झालेला आहे. राहिलेला जो पाठ आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये इथं अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, दिलेला अभ्यास दररोज करत चला. पाठांतर, शब्दार्थ असतील किंवा मी जे काही तुम्हाला अभ्यास सांगेल ते सर्व अभ्यास तुम्ही वेळच्या वेळी वर्गपाठाच्या वहीत कंप्लीट करा आणि त्याचे फोटो काढून आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत चला. दररोजच्या दररोज तुम्ही अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.